शस्त्र कोणाच्या हातात आहे त्या माणसाला महत्व आहे. आता AK-47 आपल्या जवानांकडे पण असती, दहशतवाद्याकडे पण असती. मग चांगला वापर कोणाचा? बरं. एकच बंदूक आहे. बरोबर आहे. त्याचा मेड एक सेम आहे. त्याचा शोध लावणार एकच आहे, कंपनी पण एकच आहे, सगळे एकच आहे धरून चाल. पण ते हातात कोणाच्या ह्याला महत्व. बरं. कसाबच्या हातात पण होती. आता बघा, आता कसाबला पकडला. आता तो पण एक मुद्दा बघा लक्षात घे. तुकाराम ओंबळेंनी त्याला पकडला. एक कॉन्स्टेबल मुंबईचा, की ज्यानं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि इतकी मग ती AK-47 असणारी बंदूक हातात असलेल्या माणसाला ती स्वतः हातात काठी घेऊन गेली. जी कॉन्स्टेबलची काठी असते ती काठी घेऊन त्या माणसाच्या अंगावर गेली. म्हणजे त्या माणसाला स्वतःवर विश्वास आहे. ते असं म्हणत नाही पुढच्याकडे बंदूक आहे माझ्याकडे काठी आहे, मी काय करू. मग तिथं त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, पण एक दहशतवादी त्यांनी जिवंत पकडून दिला. मग त्या काठीला पण महत्व आहे ना. बरोबर, म्हणजे काठी बाबा काठीन AK-47च्या युद्धात दोन्हीच्या बाबा किंवा दोन्हीच्या कंपॅरिझन मध्ये AK-47च चांगली. पण काठी कोणाच्या हातात आहे हे महत्वाचं आहे. बरोबर. तो पर्स्पेक्टिव्ह येणं किंवा त्या पर्स्पेक्टिव्हनं विचार करणं त्यात मजा आहे.